नमस्कार फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। सातूचे पीठ हे उन्हाळ्यातील एक अतिशय पौष्टिक आणि आरोग्यदायी पारंपरिक अन्न आहे। भाजलेल्या सातूपासून बनलेल्या या पिठाचे अनेक फायदे आहेत। उष्णतेपासून बचाव, पचनास सुलभ, ऊर्जा वाढवणे, वजन कमी करण्यास मदत, पोषक तत्वांचा खजिना आहे हे पीठ। तर हे पीठ कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी यापूर्वी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तसेच या पिठापासून आज आपण लाडू कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे सातूचे पीठ आहे। सातूचे पीठ कसे तयार करायचे याची परफेक्ट प्रमाण, योग्य पद्धत मी तुमच्यासोबत मागील व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही बघू शकता। सातूचे पीठ आपल्याला 2 वाट्या घ्यायचे आहे। फक्त जर लाडू बनवायचे असेल तर सातूचे पीठ आपल्याला जाडसर दळायचे आहे आणि जर याचे तुम्हाला शरबत किंवा असंच पाण्यामध्ये मिसळून खायचं असेल तर बारीक असं पीठ याचं दळून आणायचं आहे। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवून ती गरम करून घेतली आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी तूप। हे लाडू बनवण्यासाठी खूप जास्त तूप लागत नाही, थोड्या तुपामध्येच हे लाडू तयार होतात। तूप छान गरम झाल्यानंतर 2 वाट्या पीठ आपल्याला या तुपामध्ये घालायचं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। नंतर आपल्याला हे पीठ या तुपावर छान भाजून घ्यायचं आहे। हे पीठ भाजतेवेळी आपल्याला सारखं परतत राहायचं आहे, जेणेकरून पीठ बुडाला लागून आपल्या लाडूची चव बिघडू शकते, त्यामुळे सारखं याला परतत राहायचं आहे। यामध्ये थोड्या गाठी होतात, ह्या गाठी आपल्याला चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचं आहे आणि पूर्ण गाठी फोडून होईपर्यंत हे पीठ छान आपण खमंग भाजून घेऊया। तसेच येथे आणखी एक सांगायचं म्हणजे जेव्हा आपण सातूचे पीठ तयार करतो त्यावेळी हे धान्य भाजलेलं असते, त्यामुळे हे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही। खूप जास्त भाजू नका, नाहीतर लाडूची चव बिघडू शकते। व्हिडिओ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ भाजून छान तयार झालेले आहे। आता आपण गॅस बंद करून हे पीठ थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। पीठ थंड झाल्यानंतर आपल्याला एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे, त्यामध्ये यातील अर्धे पीठ आपण काढून घेऊया। अर्धे पीठ काढून घेतल्यानंतर या ठिकाणी मी ज्या वाटीने पीठ मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि गूळ आपल्याला चिरून घ्यायचा आहे, म्हणजेच बारीक करून घ्यायचा आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। यातील अर्धा गूळ आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे मिश्रण आपण छान मिक्सरला फिरवून घेऊया। तुम्ही बघू शकता येथे मी मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेले आहे। अशाच पद्धतीने आपण राहिलेले मिश्रण आणि गूळसुद्धा मिक्सरला लावून फिरवून घेऊया। तसेच फिरवलेले मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया। येथे आणखी एक सांगायचे म्हणजे फक्त यासाठी गूळ जो आहे तो गूळ आपल्याला चिकट घ्यायचा आहे। कोरडा गूळ जर घेतला तर याचे लाडू चांगले बांधल्या जात नाही, त्यामुळे आपल्याला चिकट गूळ घ्यायचा आहे। चिकट गुळामुळे लाडू छान बांधल्या जातात। तसेच जर लाडू बांधल्या गेले नाही, मिश्रण कोरडे झाले, तर यामध्ये 1 ते 2 चमचा आपल्याला लाडू बांधतेवेळी तूप ॲड करायचे आहे, त्यामुळे लाडू छान बांधल्या जातात। परंतु चिकट गूळ असेल तर तूप ॲड करायची गरजही पडत नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी दुसरे यामध्ये काही परत ॲड केलेले नाही आणि लाडू छान आपले बांधल्या जात आहेत। अशा पद्धतीने खूप छान आणि शरीराला थंडावा देणारे लाडू आहे। उन्हाळ्यामध्ये सर्वांनी हा एक लाडू खाल्ला तर नक्कीच उष्माघातापासून बचाव होतो, तसेच उन्हापासून बचाव होतो, शरीर थंड राहण्यास मदत होते। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला भेट नक्की द्या, कारण की अशाच प्रकारचे बरेच व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, त्यामुळे चॅनलला भेट नक्की द्या। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।